नमस्कार बांधवांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. हाय हाय. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे. माझ्यासाठी प्रार्थना आहे आणि माझ्या पत्नीचं वन डे ॲट ए टाईममध्ये मला सहकार्य आहे. त्यामुळं मित्रांनो, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलो आहे. आज दारू पिण्याची इच्छा झालेली नाही आणि आज जास्तीत जास्त आजच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ शांत आहे. मित्रांनो, मला लांब राखावं लागतं त्या दारूच्या पहिल्या घोटापासून, कारण माझा आजार मद्यपाश हा भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, केव्हाही उफाळून येणारा आणि सातत्यानं वाढत जाणारा असा माझा आजार आहे. चौथ्या पायरीच्या वर्णनामध्ये बिग बुक म्हणतं की मद्यपाश हा जो माझा आजार आहे त्यातलं मद्य हे केवळ बाह्य लक्षण आहे. दारू हे केवळ बाह्य लक्षण आहे, म्हणजे माझ्या आजाराचं लक्षण आहे. आजार माझ्या आत आहे. तो पाश म्हणजे फास, तो माझ्या आत आहे. त्यामुळं त्याची खरी कारणं आणि परिस्थिती यांच्या मुळाची जाणीव आम्हाला भागच पडले. आता बिग बुक सांगतं की त्यासाठीच आम्ही व्यक्तिगत गुणदोषांची जंत्री करू लागलो. ही चौथी पायरी होय. व्यापारामध्ये जशी नफा तोट्याची आणि आपल्या धंद्यातील साहित्याची मोजणी केली जाते तशी ही जंत्री होय. व्यापारात ही जंत्री वेळोवेळी केली गेली नाही तर तो बुडीत धंदा होतो. व्यापारी जंत्री ही वस्तुस्थिती दर्शक आणि वस्तुस्थितीला तोंड देण्याची प्रक्रिया असते. माफ करा. व्यापारातील आपल्या एकच मिनिट. दुपारपासून खूप मला गॅसेसचा आणि ॲसिडिटीचा त्रास होत आहे, त्यामुळे आत्ता बोलतानाही त्रास होत आहे. असो, व्यापारातील आपल्या साधनसामुग्रीबद्दल जे सत्य उजेडात आणण्याचा तो एक प्रयत्न असतो. त्यातील उद्दिष्ट डागाळलेल्या किंवा विक्रीसाठी योग्य नसलेल्या वस्तूंची माहिती घेऊन खंत न बाळगता त्यांची तातडीने विल्हेवाट लावणे हे होय. व्यापारातील मालकाला यशस्वी व्हावयाचे असेल तर व्यापारी मूल्यांबद्दल त्याने स्वतःची फसवणूक करून घेता कामा नये. फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आमच्या नैतिकतेचा शोधक आणि निर्भय आढावा घेतला. तो आढावा घेतला म्हणजे नेमकं काय केलं? एखादा दुकानदार असतो, व्यापारी असतो, त्याच्याकडे आलेला माल, असलेला माल, तो विकत असलेला माल, विक्री झालेला माल, विक्री न झालेला माल, अशा सगळ्या गोष्टींची तो नोंद ठेवतो आणि त्याचप्रमाणे तो हे तपासतो की कोणत्या गोष्टी डागाळलेल्या किंवा विक्रीसाठी योग्य नाहीत त्याची पण लिस्ट करतो आणि त्या डागाळल्या, त्या निरुपयोगी आहेत, त्याचा उपयोग काहीही नाही, त्यामुळं नुकसानच होत आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतो आणि कोणतीही खंत दुःख न करता त्या गोष्टींची विल्हेवाट लावतो. तसाच हा आढावा आहे. इन्व्हेंटरी, मॉरल इन्व्हेंटरी म्हणजे नैतिक लेखाजोखा, म्हणजे नैतिक नफा तोटा, ह्या गोष्टी आहेत चौथ्या पायरीत अपेक्षित. आणि चौथ्या पायरीमध्ये मग 4 गोष्टी आपल्याला दिल्यात. आपण गेल्या वेळेला आपण त्याच्यावरती बोललो की निर्माता जो आहे किंवा निर्माण करणारी शक्ती जी आहे, विश्व निर्माण करणारी, ही पृथ्वी निर्माण करणारी, निसर्ग निर्माण करणारी, तुम्हाला आम्हाला निर्माण करणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीनं प्रत्येक माणसाला नैसर्गिक प्रवृत्ती अशासाठी दिल्यात की माणसानं एकमेकाबरोबर आपलेपणानं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं, सहनशीलतेनं, क्षमाशीलतेनं एकमेकांच्या संगती सोबतीनं राहावं.
म्हणून म्हटलं जातं नाही का, माणूस हा समाजशील प्राणी आहे. ह्युमन बिईंग इज सोशल ॲनिमल. माणूस हा प्राणीच आहे, पण तो समाजशील प्राणी आहे. आणि म्हणून नैसर्गिक प्रवृत्ती मूळ 4 प्रकारच्या दिल्या. एक, जनरेशन वाढवण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी. काय केलं? वंशवेल वाढवण्यासाठी लैंगिक संबंध दिले. दुसरं दिलं, एकमेकांच्या सहवासात एकमेकांच्या सोबत प्रीतीपूर्णतेनं राहता यावं यासाठी भावनिक सुरक्षिततेची प्रवृत्ती दिली. तिसरी दिली की जीवनयापन चालावं, खाणं पिणं राहणं या गोष्टी चालाव्यात यासाठी भौतिक सुरक्षिततेची प्रवृत्ती दिली. आणि चौथी गोष्ट दिली ती एकमेकांच्या सोबती संगतीनं राहणं, म्हणजे कुटुंब व्यवस्था, नातेवाईक, मित्रपरिवार, आजूबाजूचे लोक, शेजारी पाजारी, कामधंद्यातले लोक यांच्यासोबत एकत्रित राहण्याची अशी नैसर्गिक प्रवृत्ती दिली. अशा 4 प्रवृत्ती ज्या आहेत त्या आवश्यक आहेत. त्या आवश्यक आहेत आणि त्या निश्चितच निर्मात्यानं दिलेल्या आहेत. ज्यांनी विश्व निर्माण केलं त्यांनी दिलेले आहेत असं अल्कोहोलिक्स अनोनिमस ठामपणानं सांगतं. माणूस म्हणून माणसासारखं जगण्यासाठी, माणसाच्या अस्तित्वासाठी ह्या 4 प्रवृत्ती प्रचंड महत्त्वाच्या आहेत. पण समस्या कुठं आहे? या 4 प्रवृत्तींच्या बाबतीत, नॅचरल इन्स्टिंक्टच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या दारुड्याचं काय झालेलं आहे? गणित चुकलेलं आहे, जन्मतःच चुकलेलं आहे. माझ्यामध्ये या प्रवृत्ती मर्यादा ओलांडून घुसखोरी करतात. मला कोलूचा बैल जसा असतो, घाण्याचा बैल, त्याच्यासारखं वापरतात. आणि ज्या प्रवृत्ती माझ्या उपयोगाला यायच्या त्याऐवजी त्या माझ्याच प्रवृत्ती माझा अतोनात गैरवापर करतात. म्हणजेच काय की माझ्या मेंदूमध्ये स्टॉपर नाही, माझ्या विचारांमध्ये स्टॉपर नाही. मग लैंगिक संबंध असू देत, भावनिक संबंध म्हणजे काय? नातेसंबंध. भौतिक सुरक्षितता म्हणजे काय? पैसा, अडका, घर, गाडी, बंगला, काम, धंदा, व्यवसाय, नोकरी. आणि सहवास म्हणजे कुटुंब, एकत्रित राहणं. या 4ही बाबतीमध्ये माझ्यासारख्या दारुड्याच्या ज्या या बेसिक नैसर्गिक आवश्यक प्रवृत्ती आहेत त्या काय करतात? माझ्यावर वारंवार जुलूम करतात, कारण त्या अतिरेकी प्रमाणात वाढतात. अपेक्षा आणि आकांक्षा अतिरेकी प्रमाणात वाढतात आणि एकाच दिशेनं वाढतात. एक तर मी 0 असतो किंवा 100 असतो. 1 ते 99 हे आकडे माझ्याकडे नसतातच. हा माझा मद्यपाश या आजाराचा आधार आहे, बेसिक आहे. मी एकतर या टोकाला नाही तर त्या टोकाला असतो. रागावलो तर मी 100चा पारा गाठतो आणि सहन करायला लागलं तर मी 0च्या खाली जातो. 1 ते 99 हे जे आयुष्य जगणं आहे, दैनंदिन आयुष्य, शांतपणानं, शहाणपणानं, व्यवस्थित विवेकीपणानं विचार करून जगणं, हे मला जमत नाही. मग हे का जमत नाही? त्यासाठी मला आत्मपरीक्षण करता यावं यासाठी 1 ते 3 पायऱ्या दिल्यात. आणि 4थ्या पायरीपासून चैतन्यपूर्ण कृतीचा कार्यक्रम, म्हणजे या कार्यक्रमाच्या आचरणामुळं, यात दिलेल्या सूचनाप्रमाणे मी कृती केल्यामुळं माझ्या आयुष्यातला अशांतता, असमाधान, असंतुष्टपणा, उतावीळपणा, वैतागलेपणा, त्रासलेपणा या गोष्टी संपून जातील आणि मी शांतता, स्थिरता, प्रसन्नता, प्रेम, मित्रता, आनंद, सहवास ह्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यामध्ये ज्या दबून गेल्यात सगळ्या, त्या उजागर होतील, बाहेर येतील, प्रगट होतील आणि त्याचा वन डे ॲट ए टाईम या बेसिसवरती मला माझ्या आयुष्यामध्ये उपयोग होईल. तो व्हावा यासाठी आढावा घ्यायला सांगितला आणि हाच नैतिक आढावा आहे. नैतिक आणि अनैतिक याचा अर्थ काय आहे? नैतिक म्हणजे माझ्यासहित इतरांच्या कल्याणासाठी माझ्याकडून जे काही कार्य होतं, कृती होते, क्रिया होते, कर्म होतं, बोलणं होतं, वागणं होतं, लिहिणं, वाचणं, बघणं, सगळं जे काही होतं ते माझ्यासहित इतरांच्या कल्याणासाठी जेव्हा असतं त्यावेळेला ते नैतिक असतं. ज्या वेळेला हीच गोष्ट माझ्यासहित इतरांच्या, फक्त माझ्या स्वार्थाची आणि इतरांच्या नुकसानीची होते, तिथपासून अनैतिकता सुरू होते. आणि माझ्यासारख्या दारुड्याच्या बाबतीत तर भयानक गोष्ट काय आहे की माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती ह्या मला तर घातक आहेतच, कारण त्या अतिप्रमाणात वाढतात, एकसुरी असतात.
मी मला माझं या त्रिकोणात फिरत असतात. पैसा प्रतिष्ठा प्रणय या 3 गोष्टीत अडकलेल्या असतात आणि त्याचा अतोनात त्या आकांक्षांचा व्याप इतका अतोनात असतो की तो माझ्यासहित इतरांच्या पण घाताला नुकसानीला कारणीभूत ठरतात. म्हणून अनैतिक आहे. म्हणजेच काय, जे माझ्यासहित इतरांच्या भल्याचं आहे ते नैतिक आणि माझ्यासहित इतरांच्या नुकसानीचं आहे, घाताचं आहे ते अनैतिक. एवढं सिंपल आपल्याला व्याख्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस करून देतं. आणि मग माझ्या घाताचं काय आहे ते एकदा मला कळलं की मला जसं तो व्यापारी किंवा दुकानदार नको असलेल्या खराब झालेल्या निरुपयोगी वस्तू ह्या काय करतो, त्याची विल्हेवाट लावतो. म्हणजे त्या काढून टाकतो, त्या गार्बेजमध्ये टाकतो, त्या कचरापेटीत टाकतो किंवा त्या डिस्ट्रॉय करतो, डिस्पोज करतो. तसं मला माझ्यामध्ये नको असलेल्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत त्या कळल्या की मला आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या मला राखता येतात आणि नको असलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावता येते. आणि यासाठी मित्रांनो 1 ते 3 पायरी क्रमांक फार महत्त्वाची आहे. मग आता ह्या प्रवृत्ती ज्या आहेत, ह्या प्रवृत्ती माझ्यात आहेत, त्याचा मला न भीता न घाबरता पूर्ण धाडसानं, निर्भीडपणानं आणि कठोर प्रामाणिकपणानं आढावा घेणं शक्य होईल का? तर ते माझ्या बळावर तर ते मला शक्य नाही. आणि म्हणून पहिल्या पायरीमध्ये मला पहिल्यांदा पराभव पत्करायला सांगितला दारूसमोर आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की स्वतःला नमव, स्वतःचा ताठा उतरव, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेव आणि स्वतःच सगळ्यांचा बाप असल्यासारखा, परमेश्वर असल्यासारखं वागणं टाळायला सुरुवात कर. बघ जमतंय का? दुसऱ्या पायरीत मला ज्या वेळेला हे पहिल्या पायरीचं जमत नाही स्वतःच्या बळावरती, त्यावेळेला दुसऱ्या पायरीत सांगितलंय बघ आजूबाजूला तुझे बांधव, तुझ्या भगिनी, दारुडे मित्रमैत्रिणी, त्यांच्यामध्ये कुणी तुला स्वतःमध्ये बदल झालेलं दिसतंय का? कुणाच्या वागण्या बोलण्यामध्ये नम्रता दिसतेय का? कुणाच्या वागण्या बोलण्यामध्ये सहनशीलता, क्षमाशीलता दिसतेय का? कुणाचा आवाज, टोनिंग जे आहे ते नॉर्मल दिसतंय का? की कुणी हमरी तुमरीवर येतंय, की कुणी दुसऱ्यावरती आवाज टाकतंय, की कुणी दुसऱ्यावर नाराज होतंय, की कुणी दुसऱ्यावर खुन्नस लावतंय, की समूहात कोणी ग्रुपिझम करतंय, गडबाजी करतंय. या दोन्ही गोष्टी बघायला सांगितल्यात. आणि त्यामध्ये ज्यांच्यात चांगले बदल दिसत आहेत त्यामध्ये जी उच्च शक्ती काम करते ती तुझी उच्च शक्ती म्हणून तू स्वीकारू शकतोस असं दुसऱ्या पायरीमध्ये सांगितलं. आणि सांगितलं की मनाच्या तयारीची चावी तुझ्याकडे आवश्यक आहे, ती घे हातामध्ये. ती चावी वापरण्यासाठी मनमोकळेपणानं तुला निर्णय घेता यावा. आणि तिसरी गोष्ट सांगितली की तो मनमोकळेपणानं घेतलेला निर्णय जो आहे तो तुला पुढच्या मार्गावरती उपयोगी व्हावा यासाठी विनयशीलता धारण कर. म्हणजे श्रद्धा जी आवश्यक आहे तिसऱ्या पायरीसाठी ते तुला मिळेल. म्हणजे तिसऱ्या पायरीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी दुसऱ्या पायरीत मला मिळतात. मग मनाच्या तयारीची चावी लावायची, तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडायचा आणि तो दरवाजा उघडून कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडं वाटचाल करण्यासाठीचा निर्णय घ्यायचा असं तिसऱ्या पायरीत मला सांगितलंय. आणि मग तो निर्णय घेऊन मला माझ्या स्वेच्छांना बाजूला ठेवता आलं पाहिजे. यासाठी 1 डे ॲट अ टाइम या बेसिसवरती मला काम सुरू करायचं आहे. मग ते माझ्या बळावरती मला बाजूला ठेवता येत नाही, कारण मला माझं ह्या ठिकाणी मी आत्मकेंद्रित आहे. अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा आणि अप्रामाणिकपणा हे 4 मुख्य स्वभाव दोष आहेत. या 4 भिंतीमध्ये मी कैद आहे, एकाकीपणात कैद आहे. मग आता मला तिसऱ्या पायरीत सांगितलं की तुला यातून बाहेर पडायचं असेल तर तुझ्याहून महान शक्ती तुला मदत करू शकते. यावरती तू विश्वास ठेवलायस, तर विश्वास ठेवलायस तर आता तुझ्या इच्छा आणि जीवन त्या उच्च शक्तीच्या हाती दे. आणि मग त्या ज्यावेळेला मी पूर्ण मनानं देतो, पूर्ण अंतःकरणापासून उच्च शक्तीच्या हाती सोपवतो. कुमारेस करता उच्च शक्ती म्हणजे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. कुमारेस करता परमेश्वर म्हणजे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. कुमारेसचा बाहेरच्या काल्पनिक देवांवरती विश्वास नाही. कुमारेसच्या आयुष्यामध्ये कुमारेसला पहिल्या घोटापासून लांब राहायला आणि स्वतःमध्ये एक उपयोगी माणूस होण्यासाठी, उपयुक्त नागरिक होण्यासाठी जे बदल घडवायचे आहेत त्यासाठी जी ऊर्जा, ताकद, शक्ती मिळते ती सर्व काही 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातून मिळते मित्रांनो. आणि त्यामुळं कुमारेससारख्या दारुड्याला अत्यंत उपयोगी पडणारा हा कार्यक्रम आहे. आणि कुमारेसनं अगदी खालचा तळ गाठलाय आयुष्यामध्ये.
त्यामुळं रोज 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 कुमारीसनं स्वतःला आठवण करून द्यावी लागते पहिल्या पायरीची. पहिल्या पायरीची आठवण आली की दुसरी, दुसरी आली की तिसरी, तिसरी आली की चौथी. असं करत करत कुमारीस आता 11व्या पायरीपर्यंत पोहोचलेलं आहे. कुमारीसने अजून 12व्या पायरीचं काम सुरू केलेलं नाही आहे. 11वी पायरी पूर्ण झाल्यानंतर कुमारीस 12व्या पायरीचं काम सुरू करणार. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं या सर्व पायऱ्यांचे आचरण आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात करू लागलो. ते करू लागल्यानंतर मला अधिकार आहे आणि इतर मद्यपीडितांना आम्ही एचा संदेश देऊ लागलो. 12व्या पायरीची मधली ओळ. मी जर माझ्या आयुष्यात या सर्व पायऱ्यांचं आचरण करू लागलो तर मला तो अधिकार अल्कोहोलिक्स अनॉनिमस देतं सेवेचा. तोपर्यंत चहा आणणे, चहा वाटणे, सतरंजा घालणे, जसं आता ऑनलाईन आहोत तर रूम उघडणे, झूमवरती उघडणे, 5 मिनिट आधी रेडी राहणे, चेअरमनशिप करणे, वाचन करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनुभव कथन करणे ही सेवा आहे. ती तोपर्यंत सेवा करत राहायचं आणि कार्यक्रम घेत राहायचा. म्हणजे त्यातून मी 11व्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो. 11व्या पायरीपर्यंत पोचलो नाही तर 12व्या पायरीत मला 12 पायऱ्यांचं आचरण दैनंदिन जीवनात करता येत नाही आणि त्यामुळं साहजिकच 12व्या पायरीतलं जे काही संदेश देण्याचं काम आहे ते मी पूर्ण क्षमतेनं करू शकत नाही. नाहीतर मी 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने मीटिंगला येतो, माझा ग्रुप उघडतो, माझी रूम उघडतो, 1, 2, 5, 10 बांधव जमवतो आणि माझा अहंकार शांत करून घेतो. त्याला कंड शमवणे असा एक मराठीमध्ये शब्द आहे. कंड शमवणे म्हणजे खाज भागवून घेणे. कुमारेसनं हे केलेलं आहे फार पूर्वी. खाज भागवून घेण्यासाठी कुमारेसनं हे केलेलं आहे. ती खाज कसली असते? अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र होणं. आणि हेच मला कळावं यासाठी 4थी पायरी आहे. माझ्या नैसर्गिक आकांक्षांनी मला केव्हा धूळ चारली हे मला कळलंच नाही. विषय सुखाच्या भौतिक आणि भावनिक सुरक्षिततेच्या तसेच समाजात महत्त्वाचे स्थान मिळवण्याच्या आमच्या आकांक्षा वारंवार आमच्यावर जुलूम करतात. मग समाजात जुलूम करतात तशाच समूहात पण जुलूम करतात. आणि समूहामध्ये चांगला चाललेला ग्रुप असतो तो तोडून मी त्यातले 2 बांधव माझ्याकडे घे, अजून कुठल्या समूहातले 2 बांधव घे आणि अजून एक ग्रुप काढ आणि मग तो झाला नाही झाला असं काहीतरी होतं मित्रांनो. हे मी केलेलं आहे म्हणून मी माझ्याबद्दल बोलतोय. त्यामुळं नैतिक आढावा घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे तर माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती ज्या आहेत निसर्गानं मला दिलेल्या त्या कुठं विकृत झाल्यात, कशा विकृत झाल्यात आणि कधी विकृत झाल्यात हे माझं मला कळलं पाहिजे. आणि म्हणून निर्भय व शोधक नैतिक आढावा घेतला नाही तर रोजच्या जीवनात खरोखरी उपयुक्त ठरणारी श्रद्धा अद्याप आमच्या आवाक्या बाहेरच राहते असा अनुभव आमच्यापैकी बहुतेकांना आलेला आहे. श्रद्धेची देणगी दुसऱ्या पायरीत मी मिळवायची असते. ती दुसरं कोणी स्पॉन्सर, फिन्सर, स्टार स्पीकर आणखीन कोण देत नाही, ती मिळवावी लागते. मी कितीही गप्पा मारल्या आणि किती गप्पा ऐकल्या तरी पण जोपर्यंत मी स्वीकारत नाही तोपर्यंत श्रद्धेची देणगी मला मिळत नाही. त्याच श्रद्धेच्या मार्गावर मला 3ऱ्या पायरीत चालायचं आहे. त्याच श्रद्धेचा उपयोग मला करून निर्भीडपणा आणि मित्रांनो कठोर प्रामाणिकपणा माझ्यात स्वीकारायचा आहे तर मला 4थ्या पायरीपासूनचा कार्यक्रम घेता येतो. आणि ह्या गोष्टी कुठंही बाहेर मार्केटमध्ये बाजारात मिळत नाहीत. ह्या दुसरा माणूस कुमारेसच्या अंतःकरणात घालू शकत नाही. दुसरा दारुडा 3ऱ्या दारुड्याच्या डोक्यात ह्या गोष्टी घालू शकत नाही. फक्त काय करू शकतो, कुमारेस अनुभव सांगू शकतो किंवा दुसरा बांधव काय करू शकतो, स्वतःचा अनुभव सांगू शकतो आणि त्या अनुभवातून ओळख पटवून घेणं हे कुमारेसचं काम असतं. आणि मग निर्णय घेऊन वाटचाल करणं ही कुमारेसची कृती असते. म्हणून ॲक्शन इज मॅजिक वर्ड. आता आढाव्याचं कार्य तपशीलवार हातात घेण्यापूर्वी आपण मूळ समस्या काय आहे त्याकडे काळजीपूर्वक पाहूया. हे आपण वाचलं. कोणत्याही प्रकारे माझ्यासारखा दारुडा हा एकटा पडलेला आहे. मग लैंगिक आकांक्षांमुळं माझे संबंध बिघडतात. शेजारी पाजारी, घरचे दारचे, कामावरचे, इकडचे तिकडचे आणि समाजात मी एकटा टाकला जातो असं दारुड्याच्याबद्दल होऊ शकतं. किंवा आर्थिक प्रचंड हाव असते, ग्रीड असते. मला पाहिजे पाहिजे पाहिजे, पैसा पाहिजे पैसा पाहिजे. त्या पैशाच्या ग्रीड पायी मानवी संबंध बिघडतात, नातेसंबंध बिघडतात, मैत्रीचे संबंध बिघडतात, समूहामध्ये देखील संबंध बिघडतात आणि मग परत एकदा दारुडा एकटा पडतो. आणखीन काय सांगितलं की भित्रेपणा हा दारुड्याचा मूळ आजाराचा फार मोठा भाग आहे. भीती ही
दारुड्याची फार मोठी समस्या आहे, ज्याच्यातून अनेक चरित्रदोष निर्माण होतात, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस एके ठिकाणी सांगतो. जसं राग हा एक नंबरचा शत्रू आहे दारुड्याचा, तसंच भीती ही अनेक चरित्रदोषांना जन्म देणारी आहे. भीतीतून चहाडखोरपणा, बढाईखोरपणा, चढाईखोरपणा, लांगुल चालन, पायचाटुगिरी असं सगळं निर्माण होतं. प्रोक्रॅस्टिनेशन, वेळ काढूपणा भीतीतून निर्माण होतं. एखाद्या परिस्थितीला टाळणं, परिस्थितीचा सामना न करणं, ह्या सगळ्या भीतीतून निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि मग अजून एक प्रकार काय पाहिला, एकाकीपणा केव्हा येतो अजून माझ्यासारख्या दारुड्याला, तर मी कुठल्या तरी समूहातला जो स्ट्रॉंग असेल, पैशानं स्ट्रॉंग, बोलण्यानं स्ट्रॉंग, फिजिकली स्ट्रॉंग, समूहामध्ये ज्याच्या शब्दाचं वजन आहे, अशा माणसाच्या सावलीखाली मी राहायला सुरुवात करतो, कारण मी भित्रा आहे दारुडा. पण असं केलं आणि जर समजा एखाद्या दिवशी अशी व्यक्ती, असे संरक्षक, ज्यांना मी संरक्षक मानतो माझे, असे निघून जातात, दूर होतात किंवा मृत्युमुखी पडतात, तेव्हा माझ्यासारखा दारुडा जो दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहतो तो पुन्हा एकदा एकटाच पडतो. म्हणजे एकटेपणा हा माझ्या आजाराचा परिणाम आहे. आता अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली, सत्तेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी, मालकी हक्क मिळवण्यासाठी आणि कब्जा मिळवण्यासाठी अनेक स्त्री पुरुष आहेत जे सभोवताली दिसतात. मग ते अर्थकारणात दिसतात, धर्मकारणात दिसतात, राजकारणात दिसतात, जातकारणात दिसतात, समाजकारणात दिसतात, वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. त्यांच्या सहाध्यायींचे जीवन नियंत्रण करण्याचा प्रयत्नाला ते स्वतःला वाहून घेतात. म्हणजे त्यांच्या सोबत जे आहेत त्यांचे सहाध्यायी, सहकारी, समूहात सुद्धा हेच दिसतं. कारण शेवटी माणूसच आहे ना, दारुडा म्हणजे माणूसच आहे, फक्त आजारी माणूस आहे, व्यक्तिमत्व विकारांनी बिघडलेला माणूस आहे दारुडा म्हणजे माझ्यासारखा. त्यामुळे माझ्यात सुद्धा ते गुण आहेतच, वर्चस्व गाजवणे, मालकी हक्क गाजवणे. आणि हे करण्याच्या नादामध्ये कार्यक्रम निसटून जातो माझ्या हातून. मी कार्यक्रमाकडे लक्षच देत नाही. मी किती मोठा, मी किती वर्षांचा, मी किती शहाणा, मी किती महान, माझ्याकडे किती पैसा. दारू पित होतो तेव्हा भिकारी होतो आणि आता माझ्याकडे खूप पैसा, म्हणजे तुम्ही सगळे नालायक आणि मी तेवढा पैसेवाला शहाणा, अशी कुमारेशची भावना असू शकते. नैसर्गिक प्रवृत्ती विकृत झाल्याचं हे उदाहरण आहे. आणि मग काय होतं की सत्ता गाजवायची ज्यांच्यामध्ये एक हाव असते, खाज असते, कंड असतो, ते समूहात पण दिसतात, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या समाजात पण दिसतात, पण त्यांचे नातेसंबंध हे तुटलेले असतात. सनदशीर सुरक्षितता म्हणजे जी योग्य पद्धतीनं मिळायला हवी ती सुरक्षितता आणि योग्य पद्धतीनं असावेत असे सुखी कौटुंबिक जीवन त्यांची फारकत झालेली असते, त्यांना मिळत नाही. अशी प्रत्येक संधी ते लोक घालवतात. म्हणजे सनदशीर सुरक्षितता, सनदशीर म्हणजे काय, सनद म्हणजे काय, पूर्ण परवानगी असलेली सुरक्षितता. जी सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार नैसर्गिकरित्या मला मिळालेला असतो, तो अधिकार आणि सुखी कौटुंबिक जीवनाची प्रत्येक संधी ही वर्चस्व गाजवण्याची खाज असणारा प्रत्येक जण घालवतो, सोडून देतो. मोठेपणासाठी मी महान, मी मोठा, मी तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी, मी ग्रुप चालवला इतके वर्ष, मी इतके वर्ष जनजागरण केला, मी एवढ्या वर्षात एवढे डे विजिल केल्या, एवढ्या नाईट विजिल केल्या, एवढ्या ठिकाणी मी त्या वारीला गेलो आणि तिथं उभा राहिलो, एवढं मी केलं, तेवढं मी केलं. हे सगळं जे असतं ना, ती असते मोठेपणाची खाज. अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्याला सत्तेचं वेड लागलेले स्त्री पुरुष असं म्हणतं, म्हणजे अधिकार गाजवणं. आणि हे समूहात अनेक ठिकाणी दिसतं मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या पुस्तकात हे लिहिलंय, कारण का ते दारुड्यांच्या संबंधात लिहिलेलं आहे म्हणून ते महत्वाचं आहे. कुमारेस करता कुमारेसनं पुढं जाऊन कसं वागायचंय आणि कसं वागायचं नाही या गोष्टीसाठी हे लिहिलेलं आहे, यासाठी लिहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा मानव प्राणी नैसर्गिक इच्छांचे रडक क्षेत्र म्हणजे युद्धभूमी बनतो, तेव्हा तिथे शांतता नांदू शकत नाही. नैसर्गिक इच्छांची युद्धभूमी म्हणजे काय, संघर्षभूमी म्हणजे काय, की जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या पुरत्या न स्वीकारता अफाट, अचाट आणि अतिरेकी प्रमाणात माझ्या नैसर्गिक इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यासारखा दारुडा जेव्हा झगडतो, संघर्ष करतो, टोकाची भूमिका घेतो आणि नकार देतो, शांततेला नकार देतो, त्यावेळेला काय आहे,
संघर्षच होतो, सारख्या ठिणग्या उडत राहतात. आणि मग 20 वर्षाचा सोबर दारुडा स्वतःच्या सोबतच्या इतर 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 1 दिवस स्लीप झालेले वगैरे दारुड्याला काय समजायला लागतो? तुच्छ लेखायला लागतो. आणि दुसऱ्या पायरीत एक वाक्य फार सुंदर लिहिलेलं आहे. दारुड्याची नैसर्गिक प्रवृत्ती काय असते? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेलं सत्य आहे की बहुतेक दारुडे हे अवज्ञा करणारे, उर्मट उद्धट असतात आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना तुच्छ लेखणारे असतात. त्यामुळे मित्रांनो, कार्यक्रम घेतला नाही तर ही दारुड्याची जी बेसिक वागण्या बोलण्याची पद्धत आहे, उद्धटपणा, उर्मटपणा, अवज्ञा करणं आणि इतरांना तुच्छ लेखणे, ही संपत नाही. ती संपावी ह्याची सुरुवात याच 4थ्या पायरीपासून होते. आता हे 4 वेगवेगळे प्रकार सांगितले एकटं पडण्याचे. असे सत्तेचा हव्यास असणारे जे दारुडे भाऊ बहीण, स्त्री पुरुष, मित्रमैत्रीण असतात ते शेवटी एकटे पडतात, कारण त्यांच्यात शांतता नसते. आणि अशा समूहामध्ये फारसे नवीन आलेले बांधव टिकत नाहीत. एकतर त्यांची सेवा करा, नाहीतर ग्रुप सोडून बाहेर जा, अशी अवस्था असते. याचा अनुभव कुमारेसला आहे. परंतु तेवढाच काही सगळा धोका आहे असे नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती अकारण दुसऱ्यावर लादते तेव्हा दुःख पाठी लागते. पैशाच्या पाठलागात आडव्या येणाऱ्या लोकांना पायदळी तुडवले जाते तेव्हा राग, मत्सर आणि सूड चेतविले जाण्याची शक्यता असते. काम वासना बंड करते तेव्हाही तसलाच गोंगाट होतो. अन्य लोकांकडे प्रमाणापलीकडे प्रेम, संरक्षण व लक्ष वेधून घेण्यासाठी केलेल्या मागण्या पालकांमध्ये वरचढपणा किंवा तिरस्काराची भावना पैदा करतात. ज्या मागण्यांमुळे ह्या 2 भावना निर्माण होतात, म्हणजे वरचढपणा आणि तिरस्कार, त्यांच्याप्रमाणेच त्याही तितक्याच रोगट असतात. एखाद्या व्यक्तीची मानसन्मानाची आकांक्षा अनियंत्रित होते, मग ती शिवणकामाच्या शिबिरातली असो किंवा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या खुर्चीवरून केलेली असो, अन्य व्यक्तींना त्रासदायक होते आणि बहुधा ते बंड करून उठतात. ही सहज प्रवृत्तीची धक्काबुक्की थंड तिरस्काराच्या भावनेपासून पेटत्या क्रांतीपर्यंत काहीही निर्माण करू शकते. ह्या असल्या प्रकारांमुळे आमचे केवळ स्वतःशीच संघर्ष सुरू होतात असे नसून अन्य सहज प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीशी देखील ते सुरू होतात. मित्रांनो, इथं सर्वसामान्य व्यक्तीची मानसिकता आणि माझी मानसिकता यामधले हे सगळे बेसिक दोष आहेत. अतिप्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. यातून मी तसा आहे का याचा मी विचार करायचा आहे, हे मी पाहायचंय माझ्यासारख्या दारुड्यानं, कारण मी दारुड आहे. मग काय काय आहे सांगितलेलं आपल्याला? ज्या वेळेला माझ्यासारखा दारुडा, माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती काय काय आहेत परत एकदा बघूया. लैंगिक संबंध, भावनिक सुरक्षितता, भौतिक सुरक्षितता आणि सहवास, या 4 गोष्टी ह्या बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत माणसाचे, नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. तर ह्या ज्या वेळेला माझ्यासारख्या दारुड्याकडून इतरांच्यावरती लादल्या जातात, अतिरिक्त मागणी केली जाते, आकांक्षा प्रचंड प्रमाणात फैलावतात, त्यावेळेला दुःख पाठी लागतं. कोणाच्या? माझ्यासारख्या दारुड्याच्या पाठीशी काय लागतं? दुःख लागतं. कारण माझ्या आकांक्षा ह्या अतिप्रमाणात असतात, अतिरेकी प्रमाणात असतात. आता परत सांगितले पैशाचा पाठलाग. मी पहिल्या घोटापासून लांब राहायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात पहिला डोक्यात विषय असतो तो पैसा पैसा पैसा. मित्रांनो, मी माझा अनुभव सांगतोय. पैशाचा पाठलाग खूप केला, मी खूप केला पैशाचा पाठलाग. पण पदरी काय झालं? इतरांना पायदळी तुडवणं, इतरांचा अपमान, इतरांची मन दुखावणं, हे सगळं झालं आणि साहजिकच माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष झालं. आता अशा वेळेला काय होतं? राग, मत्सर आणि सूड हे चेतवलं जाणं म्हणजे पेटण्यापूर्वीची अवस्था असते. एखादी गोष्ट पेट घेते ना, त्याच्या आधीची अवस्था जी असते त्याला चेतवणे असं म्हणतात. म्हणजे समजा आपण एक गावाकडे नाही का, आमच्याकडे शेगडी चूल पेटवतात, तर त्या चुलीतली लाकडं जी असतात ना, ती पेट घेण्याच्या आधी त्याच्या खाली आमच्याकडे शेणाचा गोळा केला जातो.
त्या शेणाच्या गोळ्याला पेटवलं जातं आणि मग ते लाकूड काय होतं, गरम होतं, हीट धरतं, म्हणजे चेतायला सुरुवात होतं आणि मग ते पूर्ण चेतवलं गेलं की मग लाकूड आग धरतं. म्हणजे पेटण्यापूर्वीची अवस्था म्हणजे चेतवणे. आणि मग माझ्यासारखा दारुडा म्हणतो, अरे काय काय हे असं का झालं, मी तर मला गरज आहे म्हणून मी पैशाच्या मागं लागलो, मी हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो, मग हे असं का झालं? कारण ते मी चेतवतोय, पेटवण्याची तयारी केलेली आहे मी पूर्णपणानं. आणि मग शेवटी ते पेट घेतं. काय पेट घेतं? नातेसंबंध पेट घेतात, सामाजिक संबंध पेट घेतात. म्हणजे काय होतं की माझं नुकसान होतं. काम वासना बंड करते तेव्हाही तसलाच गोंगाट होतो. काम वासना बंड करते, इथं भावना लिहिलेलं नाही बरं का. काम वासना, भावना ही एका मर्यादेत असते. ज्या वेळेला लैंगिक इच्छा ह्या मर्यादेत असतात त्यावेळेला त्याला काम भावना म्हणायचं. आणि ज्या वेळेला लैंगिक इच्छा ह्या प्रमाणाबाहेर वाढतात त्यावेळेला त्याला वासना असं म्हणतात. भावना आणि वासना या दोन गोष्टींमध्ये हा फरक आहे मित्रांनो. त्यामुळं मग काय होतं, कामवासना बंड करते म्हणजे काय करते, प्रमाणाबाहेर वाढते. आणि प्रमाणाबाहेर वाढल्यानंतर परत माझा तो मी, मला, माझं हा अहंकार हा उफाळून येतो मित्रांनो. आणि तेव्हाही तसलाच गोंगाट होतो. कसला गोंगाट होतो? राग, मत्सर आणि सूड या भावना, हे जे काही चरित्र दोष आहेत माझे हे उफाळून येतात. आणि मग शेवटी काय होतं, मी एकाकी पडतो, मी मेंटल स्लीप होतो आणि त्यानंतर मी शुअर शॉट मी दारूकडे जाऊ शकतो. हे सगळ्या निसरड्या वाटा आहेत. आता अजून काय, लोकांच्याकडून, इतर लोकांच्याकडून मला प्रेम हवं, संरक्षण हवं, इतर लोकांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, ही एक मानवी इच्छा आहे. पण माझ्यामध्ये ह्या नैसर्गिक प्रवृत्ती अतिप्रमाणात वाढतात आणि बंड करून उठतात. मग इथं शब्द वापरलाय प्रमाणापलीकडं. या तीन गोष्टी माणसाला, जगणाऱ्या प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत. प्रेम, संरक्षण आणि लक्ष दिलं जाणं. मी आहे ह्याची कोणीतरी दखल घेणं. पण माझ्यासारख्या दारुड्याच्या बाबतीत काय असतं, मला प्रमाणापलीकडं प्रेम हवं, प्रमाणापलीकडं संरक्षण हवं, प्रमाणापलीकडं सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे काय, मी म्हणेन ते ऐकावं, मला वाटतं ते करावं आणि माझं तेच सगळ्यांनी पाहावं, स्वीकारावं, मी, मला, माझं. ह्या पद्धतीनं मित्रांनो माझ्या नैसर्गिक आकांक्षा या अतिप्रमाणात वाढलेल्या असतात. आणि मग यामुळं काय होतं, वरचढपणा आणि तिरस्काराची भावना निर्माण होते. कुणामध्ये? माझ्या स्वतःमध्ये. कारण प्रमाणापलीकडे केलेल्या मागणीला पुरवठा नसतो. प्रमाणापलीकडं केलेल्या मागणीला पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि मग मित्रांनो माझी गोची होते. काय गोची होते? तर मी इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही एक भावना निर्माण होते आणि इतरांच्या बद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते. आणि जशी माझ्यात निर्माण होते तशी इतरांच्यात पण निर्माण होते. हीच तिरस्काराची भावना इतरांच्या मध्ये पण निर्माण होऊ शकते. आता ज्या मागण्यांमुळे या दोन भावना निर्माण होतात, कुठल्या मागण्या आहेत? माझ्या लैंगिक संबंधाची अतिरिक्त भावना, भावनिक सुरक्षिततेची म्हणजे नातेसंबंधातल्या सुरक्षिततेची अतिरिक्त भावना, सर्वांनी माझ्यावरती प्रमाणापलीकडे प्रेम, संरक्षण आणि लक्ष वेधून द्यावं, लक्ष वेधावं ह्याची अतिरिक्त मागणी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या मागण्या आहेत माझ्या. यामुळे ह्या दोन भावना निर्माण होतात. त्याचप्रमाणे त्या माझ्या मागणी इतक्याच या माझ्या भावना ही रोगट असतात असं सांगितलंय. आणि म्हणून दुसऱ्या पायरीत मला सांगितलंय, कुमार तुला काय लक्षात यायला पाहिजे, अनुभवातून केम टू बिलीव्ह, अनुभवातून विश्वास बसला की आमच्याहून महान शक्तीच आमचा काय परत मिळवून देऊ शकेल, मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल. याचा अर्थ काय आहे? अप्रत्यक्षरित्या मानसिक निरोगीपणा माझ्याकडे नसणं म्हणजे काय आहे, मी मानसिक रोगटपणाचा बळी आहे. आणि तो रोगटपणाचा बळी का आहे हे चौथ्या पायरीत वाचायला सुरुवात केल्यानंतर कळतं. या अतिरिक्त उफाळून येणाऱ्या, बंड करून उठणाऱ्या माझ्या नैसर्गिक इच्छा, नैसर्गिक आकांक्षा, त्यातून निर्माण होणाऱ्या तिरस्काराच्या आणि वरचढपणाच्या भावना या रोगटपणाचं लक्षण आहे. हे माझ्यात आहे का? हे मी स्वतःला विचारायचं असतं मित्रांनो. कारण मी दारुड आहे.
जर मी दारुडा आहे हे मला मान्य असेल, मी अहंकारी स्वार्थी आत्मकेंद्रित प्रामाणिक आहे हे मला मान्य असेल, मला माझा ताठा स्वतःहून उतरवता येत नसेल, माझ्यात विनम्रता नसेल, तर मला हे सगळं मला प्रश्न विचारावे लागतात. कुमार, तुझी मानसिकता रोगट आहे का रे बाबा? तिरस्कार करतोस का? वरचढपणा आहे का? तुझ्या मागण्या अतिरिक्त आहेत का? हे सगळं कुमारने स्वतःला विचारावं लागतं. आणि जर उत्तर हो आलं तर मग पुढचा कार्यक्रम आहे. जर कुमारचं उत्तर ह्या सगळ्याला नाही असं असेल की कुमारच्या नैसर्गिक प्रवृत्ती अत्यंत शांत आहेत, कुमारच्या नैसर्गिक इच्छा आकांक्षा मर्यादित आहेत, कुमारच्या मनामध्ये कुणाचाही तिरस्कार नाही, कुमारला कुणाचाही राग येत नाही, कुमार सहज सगळ्यांना क्षमा करतो, कुमारमध्ये सहनशीलता आहे, अशी जर कुमारची उत्तरं असतील तर चौथी पायरी घ्यायचा आणि पुढचा कार्यक्रम घ्यायची गरजच नाही. पण जर हे असेल तर कार्यक्रमाची कुमार येसला गरज आहे. आता काय आहे की ह्या मानसन्मानाच्या ज्या आकांक्षा असतात ना, मला मोठेपणा मिळावा, मला मोठेपणा मिळावा, नाही का, आकर्षणाचं केंद्र होणं, मी म्हणजे इतरांच्या पासून कोणीतरी वेगळा आहे. आता मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे ही प्रत्येक दारुड्याची भावना असते, जाणीव असते. पण ज्यावेळेला समूहात येतो त्यावेळेला सगळेच अशी मी कुणीतरी वेगळा आहे अशी जाणीव असणारे ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते सगळे एकसारखेच होतात. त्यामुळं समूहामध्ये कुणी वेगळा राहतच नाही, सगळेच दारुडे, सगळेच स्वतःला वेगळं समजणारे. हे अल्कोहोलिक्स अनोनिमसला माहिती होतं. त्यामुळं मान सन्मान मला पाहिजे, समूहात मला मोठेपणा पाहिजे, नाही मिळाला तर ओरबाडून घेणार, मी ओल्ड टायमर आहे मग माझंच ऐकायचं, मी ओरबाडून घेणार. हे सगळीकडे चालतं बऱ्याच ठिकाणी, नाही का. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात पण हेच होतं. शिवणकामाचं शिबिर, टेलरिंग वर्कशॉप, पूर्वी शिवणकामाचे कोर्सेस, वर्ग, वर्कशॉप वगैरे घेतली जायचे, आताही घेतली जातात काही ठिकाणी. अशा शिबिरातली एखादी कृती असो किंवा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या खुर्चीवरून केलेली रस्सीखेच, ती खुर्ची प्राप्त करून घेण्यासाठी मानसन्मानाची अपेक्षा ज्यावेळेला अतिरिक्त वाढते त्यावेळेला ती रस्सीखेच होते, स्ट्रगल होतं, ते युद्ध होतं. हे काय होतं? अन्य व्यक्तींसाठी त्रासदायक होतं. आणि मग ज्यावेळेला अन्य व्यक्तींना माझा त्रास व्हायला लागतो, माझ्या अतिरेकी इच्छांचा, त्यावेळेला ते देखील बंड करून उठतात. आणि ही सहज प्रवृत्तीची धक्काबुक्की तितकीच थंड तिरस्काराच्या भावनेपासून पेटत्या क्रांतीपर्यंत काहीही निर्माण करू शकते. बायको सोडून गेली, कामावरून काढलं, व्यापारात व्यवहारात तोटा झाला, मित्रमंडळी सोडून गेली, हे सगळं जे होतं ना, हे थंड तिरस्कारापासून ते क्रांती म्हणजे काय? लोक मला सोडून जातात ना, त्याचा अर्थ काय आहे? पेटवलंय ना मी त्यांना. अति प्रमाणात मान सन्मान पाहिजेत म्हणून, अति प्रमाणात मोठेपणा पाहिजे म्हणून, अति प्रमाणात आकर्षणाचं केंद्र व्हायचंय म्हणून, मला माझं हे पाहिजे. मग काय होतं? काही जण थंडपणानं तिरस्कार करतात, काही बोलत नाहीत, पण मला ते वाळीत टाकतात. आणि काही जण संबंध तोडून रिकामे होतात. पेटती क्रांती, हे जगात जे घडतं तेच दारुड्याच्या आयुष्यात दारूमुळं घडतं. या असल्या प्रकारांमुळे आमचे केवळ स्वतःशीच संघर्ष सुरू होतात असे नसून अन्य सहज प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीशी देखील ते सुरू होतात. आता अन्य सहज प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती म्हणजे कोण आहे तिथं माझ्यासाठी? दोन प्रकारच्या व्यक्ती, एक घरातल्या व्यक्ती, दुसऱ्या कामातल्या व्यक्ती, आणि तिसऱ्या माझ्या अल्कोहोलिक्स अनोनिमस मधल्या समूहातल्या व्यक्ती. ज्या वेळेला माझ्या सहज प्रवृत्ती समूहात येऊन पण अतिप्रमाणात उफाळतात त्यावेळेला माझे इथंही संघर्ष थंड तिरस्कारापासून ते बाचाबाची, हमरी तुमरी, अगदी आई बाप बहीण काढण्यापर्यंत सगळं होतं. आणि मग समूह काय होतो? केवळ नावापुरता अल्कोहोलिक्स अनोनिमसचा समूह. कार्यक्रम कुठं गावालाही नसतो, नावालाही नसतो. आणि मग जी अपेक्षित असलेली अल्कोहोलिक्स अनोनिमसला डेव्हलपमेंट आहे ती बांधवांची होत नाही. म्हणून चौथी पायरी महत्वाची आहे. हा सगळा बेस आहे. अजून आपण पुढे चौथ्या पायरीत काय करायचं ते बघूया. येत्या गुरुवारी आपण संध्याकाळी 7:30ला भेटल्यानंतर आपण 7:45 ते 8:30 बघूया. आता वेळ झालेली आहे आपल्या मीटिंगची. नवीन वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:30 आहे रोजची. हे गजानन भाऊने डिक्लेअर केलेलंच असेल. तर आपण पुढच्या गुरुवारी बघूया. कुणाला काही प्रश्न असतील तर फेलोशिपमध्ये आपण विचारू शकता. तर गजानन भाऊ मी आता थांबतो. आणि मित्रांनो
प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद बांधवांनो.